जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama,
Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. जय राधा मदन गोपाल, राधा मदन गोपाल राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय सुदर्शन। जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। निताय गौरा हरि बोल हरि बोल हरि बोल, निताय गौरा हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः।
नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्। रम्या काचिदुपासना व्रजवधो वर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्। श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे। मी मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो बरं का। थोड्या चुका झाली होतील तर कृपा करून क्षमा करावी ही विनंती आहे। तर फक्त सुमेध आणि समीक्षासाठी नव्हे, आमच्या सगळ्यांसाठी। कारण आज सुमेध आणि समीक्षा पवित्र बंधनाच्या मार्गात प्रवेश करत आहेत। बघा, हे दोन शब्द असं वाटत असतेला मला की हे विरोधाभास आहे। बंधन आणि पवित्र कसं होऊ शकते? बंधन म्हणजे चांगली गोष्टी नाहीये, नाही का, असं आम्हाला वाटतं जगामध्ये। परंतु खरोखर स्वतंत्रता म्हणजे काय, हा एक खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। आम्हाला काय वाटतं की आमच्या मनाप्रमाणे जर आम्ही वागलं, जर आम्हाला परवानगी मिळाली किंवा ती संधी मिळाली मनाच्या प्रमाणे वागायला, तर आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून। परंतु ही स्वतंत्रताची परिभाषा नाही आहे। खरोखर स्वतंत्र होणे म्हणजे काय? म्हणजे ह्या प्रपंचामधून मोकळं होणे, त्रिगुणातीत होणे, सत्वगुण रजोगुण तमोगुण, हे तीन जे आहेत मुख्य बंधनाचे कारण आहेत या जगामध्ये। आमचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद समजवतात, हा जो प्रपंच आहे जेल सारखा आहे आणि जेलमध्ये आम्ही सर्व कैदी आहेत। आता समजा की एक कैदी, त्याला बंधन जे आहे साखळी सोन्याची आहे, दुसऱ्या कैदीला साखळी चांदीची आहे आणि तिसऱ्या कैदीला साखळी लोह्याची आहे। आणि सोन्याची साखळीने बद्ध होणारा कैदी म्हणतो, बघा मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुमची साखळी चांदीची आहे किंवा लोह्याची आहे, पण माझी बघा, माझी साखळी सोन्याची आहे।
पण जो मुक्त व्यक्ती आहे, जो कैदी नाही आहे, तो बघून म्हणणार की अरे आश्चर्याची गोष्टी आहे, सोन्याची साखळी जरी का ना असेल, बद्धच आहे ना तो, कैदीच आहे ना तो. तर आम्ही सगळे ह्या जगामध्ये भगवंतांच्या प्रकृती मायाचे आम्ही अधीन आहोत. आणि मायाचे अधीन असल्यामुळे आम्हाला स्वतंत्रता काय आहे हे माहीतच नाही आहे. जे तमोगुणाचे अधीन आहेत ते तामसिक कार्यामध्ये व्यस्त राहतात. जे रजगुणाचे अधीन आहेत ते राजसिक कार्य करत राहतात, भोग ऐश्वर्य ह्याच्या पाठीमागे राहतात. तामसिक व्यक्ती झोप, आळस, मादक द्रव्य ह्या सगळ्या कार्यामध्ये राहतात. आणि जो सात्विक व्यक्ती आहे तो बेचारा शांत असतो, संतुष्ट असतो, सरळ जीवन जगायचा प्रयत्न करतो, पण तो पण बंधनात आहे. तरी खरोखर स्वतंत्रता म्हणजे आम्ही ह्या 3 गुणाची जी साखळी आहे त्याच्यापासून आम्ही मुक्त व्हायला पाहिजे. आणि असं नव्हे की मनाच्या प्रमाणे वागून आम्ही मुक्त होणार. जसं जेलमध्ये, कैदखान्यामध्ये कोणी कैदी आहे, त्याला जर मोकळं व्हायचं असेल तर असं नाही आहे की त्याने जबरदस्ती कुठे सुरांग कुठे खणून किंवा भिंतीवर चढून काय तो मोकळं होऊ शकणार. तसं शक्यच नाही आहे. पण त्याचं वागणं जर चांगलं झालं आणि ते अधिकारी व्यक्ती आहेत त्यांची ओळख चांगली झाली आणि जर त्यांना प्रसन्न केलं अधिकारी व्यक्तींना, तर ते मग सांगतील, आणि खास करून जे मोठे कोणी व्यक्ती असतील, अधिकारी व्यक्ती, ते जर प्रसन्न झाले, ते बोलतील की ह्यांचं वागणं खूप बरं आहे, आम्ही राजाला किंवा कोणाला आम्ही लिहून देतो की कृपा करून ह्यांना तुम्ही लवकर मोकळं करा. तसंच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर आम्ही त्यांच्या शरणमध्ये आलो तर त्यांचे कृपेमुळे आम्ही सहजपणे मोकळं होऊ शकतो. दैवीही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. जर भगवान श्रीकृष्णांच्या शरणमध्ये आम्ही आलो, शरणागत भक्त झालो, तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, त्यांची जी माया शक्ती आहे, ती ज्यांची सेविका आहे, त्यांना म्हणतील, मायादेवी तुम्ही ह्या जीवाला मोकळं करा. जर आम्ही तसं शरण घेतलं नाही भगवंतांचं, तर मग आम्ही बद्धवस्थेमध्येच राहणार आणि मोकळं होणे अतिशय अवघड आहे. अवघड तर काय, अशक्य आहे. मोकळं व्हायचा मार्ग एकच आहे, भगवंतांचे शरण घेऊन मोकळं आणि त्यांची भक्ती करणे. पण हे एक क्षणात होऊ शकत नाही. अनेक जन्मांची यात्रा आहे, प्रवास आहे. आज आम्ही सगळे इकडे बसलोय कारण आमच्या पूर्वजन्मामध्ये भगवंतांची भक्तीच्या मार्गावर कुठे ना कुठेतरी आमचा संपर्क झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही बसून हे भगवंतांची काय गोष्टी करत आहे, असं पवित्र बंधनाच्या सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालो आहोत. तर बंधनाच्या मार्गामध्ये मधून मुक्त व्हायला वैज्ञानिक खूप प्रयत्न करत आहेत. अर्थव्यवस्थाच्या दृष्टीने, सामाजिक विज्ञानाच्या दृष्टीने, वेगवेगळे भोग पद्धतीच्या दृष्टीने, राजकारणाच्या दृष्टीने पूर्ण जग प्रयत्न करत आहे की आम्ही मोकळं व्हायला पाहिजे, परंतु मोकळं आम्ही होत नाही. तर या जगामधून, या बंधनामधून मोकळं व्हायचं असेल तर भगवंतांनी व्यवस्था केली आहे. 4 आश्रम भगवंतांनी बनवले आहेत.
ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. ब्रह्मचारी आश्रम म्हणजे विद्यार्थी जीवन. मग त्याच्यानंतर विद्यार्थी गृहस्थ आश्रममध्ये जातो. थोडे शिल्लक राहतील जे ब्रह्मचारीच राहणार नेहमी. आणि गृहस्थ आश्रममध्ये जे जास्त आहेत ते अधिक लोक ते फक्त गृहस्थमध्येच राहणार शेवटपर्यंत. थोडे कोणी वानप्रस्थीमध्ये जाणार किंवा संन्यास आश्रम घेणार, फार कमी. वानप्रस्थ म्हणजे काय? कार्यनिवृत्त जीवन. आता नोकरी व्यापारपासून थोडं मोकळं होऊन काय करणे? भगवंतांची सेवा करणे. फक्त मनोरंजन आणि टी व्हीचे चित्रपट बघणे हे कार्यनिवृत्त जीवन खरोखर नव्हे. हे वानप्रस्थ जीवन नव्हे. तर ह्याच्यामध्ये 4 आश्रमामध्ये गृहस्थ आश्रमाचं महत्त्व खूप आहे. पण हे लक्षात ठेवा की हे 4ही जे आश्रम आहेत ते आश्रम आहेत. आश्रम म्हणजे काय? आमच्या मनामध्ये कल्पना असते की आश्रम म्हणजे कुठे हिमालयामध्ये असे डोंगरामध्ये जंगलामध्ये कोणी साधू बसत असतील तिकडे भजन साधन करत, तर आमचं घर असं काय आश्रम कसं काय होऊ शकतं? होय, होऊ शकतं. आश्रम म्हणजे काय? ज्या ठिकाणी आम्ही भगवंतांचा आश्रय ग्रहण करतो ते आश्रम. तर गृहस्थ आश्रममध्ये पण भगवंताचा आश्रय घेतलं पाहिजे. आश्रय घ्यायला काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांना केंद्रबिंदू केलं पाहिजे जीवनाचं. ते कसं केलं पाहिजे? अवघड नाही आहे. घरामध्ये लहान मंदिर बनवणे भगवंताचं, आणि त्या मंदिरच्या समोर कुटुंबाच्या सदस्यांनी येऊन प्रतिदिवस त्यांनी कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. भगवद्गीता, रामायण, भागवत इत्यादी ग्रंथापासून 5 मिनिट का असू दे थोडं पठण केलं पाहिजे. सगळ्यांनी बसून ऐकलं पाहिजे. भगवंताची आरती, सेवा, पूजा केली पाहिजे. लहान मंदिर असू द्या, काही हरकत नाही. थोडे वेळ, कमी वेळासाठी आरती झाले चालेल, हरकत नाही. आणि जे काही आम्ही जेवणार भगवंतांना नैवेद्यामध्ये ठेवूनच मग ते प्रसादच्या रूपामध्ये आम्ही घेतलं पाहिजे. तसंच आमचं घर वैकुंठ होईल. कुंठ म्हणजे काय? या जगाला कुंठ म्हणतात. कुंठ म्हणजे त्रास, कष्ट, तणाव. आणि वैकुंठ म्हणजे देवाचं धाम, देवाचं गाव, ज्या ठिकाणी कुंठ नाही आहे. तर जर आम्ही भगवंतांना केंद्रबिंदू केलं आमच्या घरामध्ये तर आमचं घर पण वैकुंठ होणार. नाहीतर उगीच वाद होत राहतात, घरोघरी भांडणं होत राहतात. आणि बघा, एक गोष्टी सांगतो तुम्हाला, घरामध्ये काही विषय होत असतात ना, कोणी एक बोलते, एक नाराज होतात, मग दुसरे बोलतात, तिसरे नाराज होतात, कधी कधी होते. ह्याच्यासाठी एक सूत्र सांगतो तुम्हाला. कोणी एक नाराज झाले ना घरी, तर दुसऱ्याने काय केलं पाहिजे? जप आणि गप, जप आणि गप. मग दुसऱ्याने नाराज झाले तर पहिल्याने पण जप आणि गप. सगळं काही ठीक होतंय. मग घराची भांडणं जास्त वेळ चालत नाही. जास्त वेळ कधी चालतात? ज्यावेळी दोनही बोलत असतात, बरं का? जप आणि गप. पण असे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जास्त होणार नाही भांडणं वगैरे. पण असंच सर्वसाधारण एक नियम आहे म्हणून सांगतो. कारण तुम्ही दोघांनी तर भगवंतांना केंद्रबिंदू आधीपासूनच ठेवलेला आहे. आणि ह्या लक्ष्याने तुम्ही विवाहामध्ये प्रवेश केला आहे की आता आम्हाला दोघांना भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, प्रपंच पण सांभाळायचा आहे, कुटुंबाचं भरण पोषण आणि संसार पण सांभाळून भक्ती विसरायची नाही आहे. गृहस्थ आश्रममध्ये रेलगाडी 2 पटरीवर चालतं ना, तसं चाललं पाहिजे. एक प्रपंच
आणि दुसरे अध्यात्म. दोन्ही असले पाहिजेत. एक कुठे असंतुलन झालं तर मग जीवनामध्ये थोडं गडबड होत आहे. त्यामुळे दोन्ही सांभाळून पुढे गेलं पाहिजे. तर पूर्ण जग जो आहे तो बंधनात आहे, पण आता तुम्ही पवित्र बंधनमध्ये आला. कारण हा जो बंधन आहे, विवाह संस्कार केल्यामुळे या पवित्र दिव्य वातावरणामध्ये तुम्ही खरोखर बंधनापासून मोकळं व्हायच्या मार्गावर प्रवेश करत आहेत. आता ह्या विवाह संस्कारमध्ये आमचे अयोध्यापती प्रभूने किती छान पूर्ण संस्कार केलं नाही का? मंत्रोच्चारण विधिवत सगळं त्यांनी एवढं छान भक्तिभावनेने केलं. आणि आमचे भक्त पण किती छान नामसंकीर्तन करत होते. त्यांचं नाव मला माहीत नाही, पण तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद. आणि किती भक्त इकडे आलेत दोघांवर आशीर्वाद आणि शुभकामना द्यायला. आणि आपण जे नातेवाईक वगैरे आहेत, तुमच्या मनामध्ये पण एक आनंदाची एक भावना आहे. आम्ही आशीर्वाद देऊ आता वर आणि वधू दोघांना. बघा तुम्हाला किती आशीर्वाद मिळाले आज. किती दिव्य वातावरणामध्ये तुम्ही गृहस्थ आश्रममध्ये प्रवेश केलं. त्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. बघा जीवनामध्ये अतिशय मूल्यवान गोष्टी काय आहे, वस्तू काय आहे? फक्त धन नव्हे, फक्त गाडी बंगला हे सगळं नव्हे. भगवंतांची, भगवंतांच्या भक्तांची आणि आमचे जे वरिष्ठ आहेत घरामध्ये नातेवाईकांमध्ये, त्यांचा आशीर्वाद, त्यांची शुभकामना, हे जर आमच्या जीवनामध्ये असलं, आम्ही बरोबर प्रामाणिक मार्गावर आम्ही चालत राहणार पुढे. आणि जर त्रास आलंही, जगामध्ये प्रपंचामध्ये राहताना अडचणं येत असतात, त्रास येत राहणार. परंतु कारण आमच्या पाठीमागे आमच्यावर अनेक हात आहेत, त्यामुळे आम्ही सुरक्षित राहणार. त्यामुळे जीवनामध्ये काही जर घडलं, भगवंतांना विसरायचं नाही, नामस्मरण विसरायचं नाही. आणि जर असं शुभकामना आणि आशीर्वाद आम्ही प्राप्त करत राहिलो जगामध्ये, तर निश्चितपणे आम्ही मोकळं होणार. आणि जे पारिवारिक जीवन आहे, कौटुंबिक जीवन खरोखर वैकुंठ जगामध्ये आहे. आम्ही इकडे ब्रह्मचारी असलो, संन्यासी असलो, गृहस्थ असलो, शेवटी आम्हाला त्या कौटुंबिक जीवनमध्ये जायचं आहे, वैकुंठ जगामध्ये. ज्या ठिकाणी भगवान कृष्ण निवास करतात, तिकडे पण गोपी सगळं गाय चरवतात, दूध करतात, तसं सगळं चालतंय वैकुंठ जगामध्ये, गोलोक वृंदावनमध्ये. तिकडे जायचं आहे का? जायचं आहे. त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे. पण त्याला म्हणतो आम्ही पवित्र बंधन, दिव्य बंधन. फक्त बंधन नाही आहे ते बंधन. आणि खरोखर जीवनामध्ये कधी कधी बंधनची गरज असते. जे आम्ही स्वेच्छेने बंधन स्वीकार करतो त्याला तपश्चर्या म्हणतो. ते चांगल्या मार्गावर जायचं एक सूत्र असतं. शास्त्रोक्त पद्धतीने केलं पाहिजे. पण आणि नाहीतर निस्सहाय होऊन आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बंधन स्वीकार करावेच लागणार जगामध्ये. आता स्वेच्छाने तुम्ही बंधन स्वीकार केले. पूर्वी पण पूर्ण मुक्त नव्हते तुम्ही दोघं, पण तरी थोडी स्वतंत्रता होती. आता ती स्वतंत्रता तेवढी राहणार नाही. आता उत्तर द्यावं लागणार, कुठे गेला होता, एवढं उशीर का झाला, हे सगळं होणार. त्यामुळे तेवढं बंधन आहे, पण ते बरं आहे, आमच्या संरक्षणासाठी बरं आहे. ते जास्त मोकळं राहणं जगामध्ये बरं नाही आहे. ते असुरक्षित परिस्थिती आहे. प्रभुपाद म्हणायचे की गृहस्थ आश्रम म्हणजे एक जाळी आहे. जसं
पडलं तरी त्या जाळीमध्ये आम्ही पडणार. त्यामुळे तुमचं स्थान खूप सुरक्षित आहे आणि चांगल्या मार्गावर तुम्ही चालले. बघा किती भक्त आणि किती तुमचे नातेवाईक, तुमचे वरिष्ठ आले तुमच्यावर फक्त शुभकामना तुम्हाला द्यायला. ज्यांना आम्ही जे बसलो आहेत, कोणाला सुमेध आणि समीक्षाला शुभेच्छा आणि आशीर्वाद जायचं आहे. एक सुखी भगवत भावनायुक्त जीवनासाठी, स्वस्थ जीवनासाठी तुम्ही हात वर करून हरिबोल जरा बोला बघू. हरिबोल, हरिबोल. बघा. तर त्यामुळे ह्याला आम्ही संस्कार म्हणतो. संस्कार एक शुद्धीकरणाची क्रिया असते. संसाराचा स्पर्श करून अशुद्धता आमच्या चेतनामध्ये, आमच्या चित्तामध्ये, हृदयामध्ये येते. संस्कारामुळे शुद्धीकरण होत आहे आणि सर्वोच्च सर्वश्रेष्ठ संस्कार आहे नामस्मरण. त्यामुळे हे कधी विसरायचं नाही. हे आम्ही करत राहायचं आणि भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून गृहस्थ आश्रमामध्ये पुढे जायचं, भक्ती मार्गामध्ये पुढे जायचं. तर सगळ्यांच्या तर्फे खूप शुभकामना आणि आशीर्वाद सुमेध आणि समीक्षा तुम्हाला दोघांना. आणि प्रार्थना करत आहे जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या चरणकमली आणि राधा मदन गोपाळ यांच्या चरणी की तुमचं जीवन सुखी, समृद्ध आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे कृष्ण भावना भावित व्हावी. तर धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.